खाली खड्डा आहे, खाली वनस्पती पण लावलेले आहेत मी. आय एम प्राऊड ऑफ मी. इझिली निघायला लागली. आज पांढरी चटणी झालेली आहे. कोंड्याची नारळ फोडत आहेत. इथं करू शकते तर करायचं. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजले आहेत आता आणि काल रात्री दादू सुद्धा आलेला आहे आमच्या नवीन घरी. इथं ना मला लवकर जाग येते. काल तर 5:30 ला उठलेले आणि आज 6 वाजता आपोआप. नाहीतर आमच्या राहत्या घरी मला अलार्म लावावा लागतो. इथं अजिबात अलार्म लावायची गरज नाही, आपोआप जाग येते. तर अगोदर सूर्यनारायण दर्शन घेऊयात आता. तर इथं मी सूर्यनारायण जल अर्पण करत आहे. इथं करू शकते तर करायचं आपण. सूर्यनारायण जेव्हा जल अर्पण करतो ना, त्याचं जल आपल्यावरती उडालं नाही पाहिजे असा एक नियम आहे. म्हणून इथं काय खाली खड्डा आहे, खाली वनस्पती पण लावलेल्या आहेत मी आणि पाणी त्याच्यावरती पडतं, माझ्या अंगावर अजिबात येत नाही. म्हणून इथं जल अर्पण करायचं सूर्यनारायणाला. ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम खगाय नमः, ओम सूर्याय नमः. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. पहिला नित्यकर्म झालेला आहे माझं. आता दुसरं नित्यकर्म तुळशी मातेला जलार्पण करणं. श्री श्री सकेश्वरी पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारायणते, नमो नारायणते, नमो नमो विष्णुप्रियाय, नमो नमः. चला आता आतमध्ये मी तुम्हाला दाखवते काहीतरी. अरे आई किती फुगले. हो ना रे, खूप फुगलंय पीठ. काल रात्री मी वाटलेलं इडली डोसाचं पीठ पडायच्या अगोदर ह्या पाटीमध्ये काढून ठेवते. खूप छान फुगलेलं आहे. याच्या इडल्या खूप स्पॉन्जी होतील. पण मी आज इडल्या नाही बनवणार, आज बनवणार आहे उत्तापे, जे की माझ्या चिरंजीवांना खूप खूप आवडतात. इथनं सांगते. थांब ना, काढते. खूप छान फुगलेलं आहे पीठ. आत्ता मी उत्तापावरती सोडण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे. एक खरपूस भाजलेले शेंगदाणे आहेत. याच्यामध्ये हळद, मीठ, लसूण आणि साखर घालून छान वाटून घ्यायचं. बारीक नाही, थोडंसं रफ वाटून घ्यायचं. शेंगदाण्याची चटणी तयार आहे आणि पिठामध्ये मी आत्ता मीठ टाकलेलं आहे. तर आता छान फेटून घ्यायचं आणि उत्तापे बनवायचे. आणि उत्ताप्यावरती बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याची चटणी आणि कोथिंबीर सोडायची. छान चव येते उत्ताप्याला. कोंड्याची नारळ फोडत आहेत चटणी बनवण्यासाठी. लबाड बच्चा आत्ता ब्रश करत आहे. लिंबाच्या काडीनं करायचं ना बाळा. नाही, दादूला उठव. कावळे मामा या या. इथे द्राक्ष पडलेली आहे. हे बघा, हे बघा. खा 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 खा. घाबरू नको, मी चालले. खा खा खा. हे बघा, खाल्ली द्राक्षे. जा. झालं की नाही? म्हणजे चटणीला तडका देते. तडका पॅन नाहीये, कढई ठेवलेली आहे तडका देण्यासाठी. किती वेळ लागला अजून? 10 मिनिटं फक्त. म्हणजे आता उत्तापेच बनवायचे आहेत. आज नवीन घरामध्ये पहिल्यांदा मी उत्तापे बनवत आहे. याच्या अगोदर ना कधी बनवले ना कधी खाल्ले. कमी कर ना. तिचं सामान कमीच आहे. कमी सामानामध्ये भागवावं लागले. तरी टेस्ट असते तुझ्या. टेस्ट तीच असते, कोई फरक नाही. उसमें कोई कॉम्प्रोमाइज नाही. आणि आज कोथिंबीर पण नाहीये चटणीमध्ये किंवा उत्ताप्यावर सोडायला. म्हणजे आणलीच नाही. काल सांगून पण आणली नाही, विसरले. येऊ का घेऊन? आता कुठे मिळणार पण का? बाकी संध्याकाळी मिळते ना पालेभाजी. नाही आणतो नाही. आणू का? पांढरी चटणी झालेली आहे, हिरवी चटणी नाही झाली. का? कोथिंबीर नाही ना फुलाची. मग चालते की. चल काय तुला सांगितलं ना त्याला काट नाहीये. त्याचा वापर तशीच करते त्याची. अण्णांची पण चटणी आहे ना, पांढरीच असते. अच्छा, कोथिंबीर नाही, पण मला कोथिंबीर घातलेलं आवडतं. उत्ताप्यावर तर पाहिजे ना कोथिंबीर सोडायला. राधे डोसे बनवणार होते ना. उत्तापे डोसे दोनों बनाएंगे, आएंगे बघा. सगळे तयार केलेले आहे. आता उत्तापे बनवते पटापट.
मला वाटतं आज पहिला उत्तप्पा फोडणीजींना खायला मिळणार आहे, कारण चिरंजीवांचं आवडलंच नाही. मना ब्रश करून बसलेला आहे, दादू आता उठलेला आहे. तेल लावायचं थोडंसं, त्याच्यानंतर हे पीठ. वा भाई वा. उत्तप्पा थोडेसे जाडसर बनवावं लागतात. याच्यावरून कांदा सोडायचा. कोथिंबीर नाहीये, नाहीतर कांद्यामध्ये कोथिंबीर मिक्स केली असते बारीक चिरून. त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी. आम्हाला शेंगदाण्याची चटणी आवडते उत्तप्प्याबरोबर खायला वरतून. त्याच्यानंतर मग थोडंसं तेल सोडायचं. असं तेल सोडायचं. तूप पण सोडू शकता. आता इथे तूप वगैरे नाहीये म्हणून तेलाचा वापर करते आहे. आणि फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. 2 मिनिटानंतर स्वादिष्ट उत्तप्पा तयार होतो आपला. गॅस थोडासा बारीक करते. मीडियम फ्लेम ठेवायचे असते उत्तप्पे किंवा डोसे बनवताना. वा 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 वा, वास काय खमंग येत आहे. आणि मी हे उत्तप्पे तव्यावरतीच बनवले आहेत, जो की आपण चपाती आणि भाकरीसाठी वापरतो. पहिले 1-2 उत्तप्पे चिकटले जातात, नंतर छान होतात. पहिला उत्तप्पा तयार आहे. खाली जे फोडणीजी नाही मी जेवणार. का बरं? आपण संगत जेवूया. संग रे, खा गरम गरम होतं. एकेकाने देते बनवून. अगं तुला त्रास, मला कसला त्रास? एकत्र माय ड्युटी. आपण एकत्र खाऊ ना. एकत्र कसं बनवायचं? एवढं बनवून ठेवावं लागलं अगोदर सगळं. खाऊया ना. नाही खा, सुरुवात करा. गरम गरम तिथं बनवते मी खात चला. ओम शांती शांती. सांबर नाही बनवलं. कशी बनले? नवीन घरामध्ये पहिल्यांदा मी उत्तप्पे डोसे बनवत आहे आणि तेही पहिल्यांदा फर्स्ट फोडणीजी खात आहे. छान खाणे खालो आज पेट भर के खाणे. तुला 150 रुपये द्यायला लागले. हे फक्त 150. अनलिमिटेड खाण्याचे 150 रुपये. 300 500 असं द्या मला. थोडा आवडली बघ. ओ माय गॉड. आता इझिली निघायला लागले. आता इझिली निघायला लागले उत्तप्पे. सुरुवातीचे एकदम चिटकतात त्यावेळेला, नंतर नाही चिटकत. वा बाई वा वा वा. चला आता हे ताट कोण खाते? मला. तुला नाही, तो आंघोळ कर गधडा. चला 2 मिनिटांमध्ये एक उत्तप्पा तयार होतो लगेच. तर मित्रांनो, मी पण आता जेवून घेतो पप्पांसोबत आणि आई अजून बनवतेच. तुम्ही खा खा मी बनवतो. ओके. काय बाहेर बनलाय म्हणजे हॉटेल काढ. हॉटेल काढायचं. ठीक आहे बेटा. कसं बनलं बाळा? उत्कृष्ट. दादू माझा खवय्ये आहे, त्याला सगळं कळतं खाण्याचं टेस्ट. दादूमुळेच मला वेगळे पदार्थ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. अरे ह्या गरीबाचं काय? ह्या गरीब हा लबडा 1 नंबरचा. नशिबाने तू. तुला रोज म्हणतो आम्ही ये. आज आलं काल आज आलं. 3 दिवस झाला आम्ही काय काय खाल्लंय. काय म्हणीश? सगळ्यात शेवटी मी उत्तप्पे खायला बसली आहे. सेकंड लास्ट. खूप छान टेस्ट झालेले आहे. आय एम प्राऊड ऑफ मी. स्वादिष्ट नाश्ता झाल्यानंतर दादूची ड्युटी लागलेली आहे झाडू मारण्याची आणि मणा पुसून घेणार आहे फरशी. मनुडी जल्दी कर बेटा, पनवेल निकलना है अपने को. चलो जल्दी से. चला आता आम्ही सगळं घर स्वच्छ करून आम्ही आमच्या राहत्या घरी निघणार आहोत लवकर. आता आम्ही चाललो आहोत आमच्या राहत्या घरी. चले बेटा. पिशवी घेऊन जाते. मोठे घेतलेले आहेत 2 बॅगा. मी एवढे बॅग घेऊन जाते. चलो. गाडी चालूत घे ना बाळा. चावी मनाकडे. फोंडेजीनं आज मी समोरच्या डोंगरावरती चल म्हणलेलं, जिथं गुलमोहराचं झाड आहेत ना 2-3 तिथे चल म्हणलेलं. पण फोंडेजीला इंटरेस्ट नसतो ट्रेकिंगला वगैरे यायला, कुठं फिरायला. त्यांना फक्त झोपायला आवडतं सकाळी. मला खूप आवडतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला. चिरंजीव आणि दोन्ही गाड्या सावलीमध्ये लावलेल्या आहेत.
फोनची लॉक लावत आहेत. आज व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.